श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, काही माणसं मोरपिसासारखी असतात, मनाला हळवार स्पर्श करतात. काही माणसं साखरेसारखी असतात, छोट्या क्षणात सुद्धा गोडवा आणतात. काही माणसं सोबत असतात, पाठीशी खंबीरपणे उभी राहतात. काही माणसं चाफ्यासारखी असतात, अख्खं आयुष्य सुगंधित करतात. काही माणसं ही अनोळखी असताना सुद्धा आयुष्यभराची आठवण देऊन जातात. काही माणसं समजून घेतात आणि न सांगता सुद्धा मनातलं ओळखत राहतात. श्रोते हो, काही माणसं नाती जपतात आणि दिलेल्या वचनांना आयुष्यभर जागतात सुद्धा. काही माणसं चांगली असतात, वाईट गोष्टींना विसरायला लावत असतात. आणि श्रोते हो, आपल्याला सुद्धा यातलंच एक व्हायचंय. चेहऱ्यावर हास्य ठेवून जगायचंय. सुखात नसले तरी एक वेळ, पण दुःखात भागीदार व्हायचंय. आणि दूर असताना सुद्धा आठवणीत राहायचंय. आपल्याला यातले एक व्हायचंय. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. लोकांना घाबरणं बंद करा, कारण पैसा, मान सन्मान, रुतबा, आबरू हे आपण स्वतः मिळवतो. कुणी घरी आणून देत नाही. कष्ट घेतो आपण. त्यामुळे घाबरा फक्त स्वतःलाच. कष्टानं कमावलेलं कधीच नशिबातून जात नसतं. हिरकणी योगायोगाने मिळते, ते टिकवायचे असते. प्रत्येक जण छान नसतो, पण प्रत्येकामध्ये काहीतरी छान असतं. कधी कोणासाठी एक स्थिर प्रतिमा ठेवू नका, कारण लोक वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या पद्धतीनं वागतात. तुमची नेहमी माफ करण्याची सवय ही समोरच्याला आणखीनच मोठ्या चुका करण्याचं बळ देते. आयुष्य जगायला पैसा पैसा जोडावा लागतो, पण आयुष्य सुंदर करायला 4 माणसं जोडावी लागतात. आयुष्य नुसतं जगून उपयोग नाही, तर ते सुंदर करणं हे गरजेचं असतं. तिळगुळ वाटा, नाही तर हत्तीवर बसून साखर वाटा. माणसं तेव्हाच गोड बोलतात जेव्हा त्यांना आपली गरज असते. प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप गवसत असतात. जर न दिसणारा वारा हा हवामानाची दिशा बदलू शकतो, तर न दिसणारा परमेश्वर सुद्धा आयुष्याला दिशा देऊ शकतो. खोट्यांच्या पंक्तीला बसण्यापेक्षा खऱ्यांच्या संगतीला उपाशी बसलेलं हे केव्हाही चांगलं असतं. घरातील घरपण हे आई बापामुळं असतं, घरातील वस्तूंमुळं अजिबात नसतं. पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच, तरच ते टिकतात. अन्यथा ते तुटतात, एक मुळापासून तर एक मनापासून. विजय निश्चित असेल तर कोणीही अर्जुन बनू शकतो, पण जेव्हा मृत्यू निश्चित असेल तेव्हा अभिमन्यू बनण्यासाठी हिंमत लागते. श्रीमंताला गरिबाची भूक आणि गर्विष्ठ माणसाला स्वतःची चूक कधीच कळत नसते. इतरांचं पंख छाटून कधी स्वतः भरारी घेता येत नाही, आणि आपल्या माणसांना छोटं करून कधी मोठं होता येत नाही. कुठलाही निर्णय घेण्याआधी कधीही शांत डोकं ठेवून विचार करा, कारण रागात घेतलेला निर्णय हे नेहमी घातक ठरत असतात, आणि शेवटी उरतो तो फक्त पश्चाताप. स्वतःची चूक नसतानाही आपलेच दोषारोप करत असतील, आपली बाजू भक्कमपणे मांडूनही ऐकत नसतील, नेहमी आरोपीच्या पिंजऱ्यातच बघत असतील,
तर परके जवळ करण्याशिवाय पर्याय नसतोय. आणि एकदा का परके जवळशी केली की आपले बरोबर सरके होतात. जेव्हा काळ वाईट असतो तेव्हा मुखी माणसं सुद्धा आपल्यावर तोंड सुख घेत असतात. कधीच कोणावर अवलंबून राहू नका, कारण लोक आधी स्वतःचा विचार करतात. बोलून खूप काही सुटतं आणि न बोलून खूप काही तुटतं. आपण कितीही चांगलं वागत असलो तरी दिसतो तेवढा जमाना चांगला नाही राहिला. फक्त तोंडावर गोड आणि पाठीमागं खोड करण्यात लोक आजकाल पटाईच झालेत. बंधनात नका ठेवू नात्याला, मोकळं सोडा. जे तुमचं आहे ते कुठे जाणार नाही आणि जे तुमचे नाहीत ते थांबणार नाहीत. आज जे तुमचं आहे ते काल दुसऱ्या कोणाचं तरी होतं आणि उद्या दुसऱ्या कोणाचं तरी असेल. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. आयुष्याच्या पुढच्या पानांचा आनंद हा तेव्हाच घेता येतो जेव्हा तुम्ही मागची पानं वाचायची बंद करता. तिला जमतं दिवसभर बाहेरही काम करून घर सुद्धा सावरायला. ती म्हणत नाही की मी बाहेर काम करून आले, आता घरी निवांत बसते, कारण ती संसार करत असते. चेहऱ्यापेक्षा सुद्धा ठळक ओळख असावी आपल्या कामाची आणि आपल्या मनाची, आपल्या विचारांची आणि आपल्या माणुसकीची. माणूस स्वतःहून कधी चुकीचा वागत नाही, पण कधी कधी परिस्थिती त्याला चुकीचं वागायला भाग पाडत असते. हुशार असणं चांगली गोष्ट आहे, परंतु दुसऱ्यांना मूर्ख समजणं हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं, म्हणून काही गोष्टी नियतीवर सोडायच्या असतात. दुसऱ्याचा अपमान करत असताना आपण स्वतःचा सन्मान गमावत असतो. पुरुषाला प्रेम दाखवता येत नाही, पण निभावता येतं शेवटपर्यंत. स्वतःचं दुःख आणि दुसऱ्यांचा आनंद या दोन्ही गोष्टींचं मोजमाप करणं थांबवलं की मग जीवन जगणं हे अगदी सोपं होत जातं. लुबाडून खाणारा 4 दिवस सुखी असतो आणि कष्ट करणारा कायमस्वरूपी सुखी असतो. स्त्रीचं आयुष्य हे बुद्धिबळासारखं असतं. तिला नेहमी पुढे चाल करता येत नाही. कधी कधी परिस्थिती पाहून 2 पावलं देखील मागं घ्यावी लागतात, तर कधी कधी 2 पावलं समोर सुद्धा टाकावी लागतात.